द लेजंड गँग ऑफ थ्री इज बॅक. भन्नाट झाला आहे सिनेमा. एका जर का सिनेमाचा रिव्ह्यू करायचा असेल तर आउटस्टँडिंग, ग्रेट परफॉर्मन्स बाय एव्हरीवन. म्हणजे पंकज त्रिपाठी असेल, राजकुमार राव असेल, अभिषेक बॅनर्जी असेल, अपार शक्ती खुराना असेल आणि ऑफकोर्स श्रद्धा कपूर दिसली खूप सुंदर आहे स्क्रीनवरती. भन्नाट झाला आहे सिनेमा. टाईट स्क्रीन प्ले, फास्ट पेस स्क्रीन प्ले, त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही फिल्म तुम्हाला बांधून ठेवते. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे सिनेमात काही कॅमिओज आहेत. त्यातले वन ऑफ द बेस्ट अँड बिगेस्ट सुपरस्टार ऑफ इंडियन सिनेमा त्याचा कॅमिओ आहे. आणि मला सांगायला आवडेल की या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सशी तो पण आता जोडला जाणार आहे. त्यामुळे पूर्ण फॅमिलीसह बघण्याची फिल्म आहे. अमर कौशिक साहेबांचं डिरेक्शन अप्रतिम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनेमाची रायटिंग खूप उत्तम झाली आहे. संवाद चटपटीत आहे. म्हणजे वन लायनर पंचेसला तुम्ही पोट धरून हसाल. या विकेंडसाठी तुमच्या फॅमिलीसाठी हा एक उत्तम सिनेमा आहे आणि मला वाटतं तुम्ही मिस करू नये. कारण स्त्री 2 ही भट्टी मस्त जमली आहे. 2.5 तास टेन्शन विसरा, सिनेमा जाऊन बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅडॉकचं अभिनंदन की त्यांनी 6 वर्षात हे जे काही हॉरर कॉमेडी युनिव्हर्स तयार केलं आहे. म्हणजे स्त्रीपासून सुरू झालेला प्रवास भेडिया, मुंज्या आणि आता स्त्री 2वरून थांबला आहे. तर कमाल आहे. यांनी मुंज्या आणि भेडिया बघितले नसतील त्यांनी एकदा बघून घ्या, कारण त्याचं पण कनेक्शन या सिनेमात आहे. आणि 3 गोष्टी मला आवर्जून सांगायच्या वाटतात हा सिनेमा बघण्यामागचं. एक म्हणजे टाईट स्क्रीन प्ले, दुसरं म्हणजे काही सरप्राईज पॅकेजेस, आणि तिसरं इंटरव्हल ब्लॉक आणि क्लायमॅक्स भन्नाट आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, पिक्चर संपल्यानंतर गाणं आहे. तर पोस्ट क्रेडिट सीनपर्यंत उठू नका, त्यानंतर अजून एक सरप्राईज तुमच्यासाठी असणार आहे. एक खंत आहे मला वाटते या सिनेमाच्या बाबतीत की श्रद्धा कपूरचं स्क्रीन प्रेझेन्स थोडा जास्त असला असता अजून मजा आली असती. बट एनिवेज, जे काय ओव्हरऑल सगळं मस्त जमून आलं आहे. या सिनेमाला मी देतोय 4 स्टार.